नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. अखेर सरकारनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करू, ती सुद्धा तातडीनं लागू करू. 5 एकरापर्यंतचे जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांचं जुनं कर्ज रद्द करू आणि आजपासूनच म्हणजे सोमवारपासूनच बँकांकडनं त्यांना नवं कर्ज मिळेल अशी तजवीज करू, असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं. पण खरंच वस्तुस्थिती तशी आहे का? जिल्हा बँकांच्या दारात शेतकरी नव्या कर्जासाठी गेल्यावर त्याला कर्ज मिळणार आहे का? राष्ट्रीयकृत बँका राज्य सरकारच्या हमीशिवाय नवं कर्ज थकबाकीदारांना देणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आश्वासन सरकारनं काल डंका पिटवून दिलेलं होतं की निकषांसह सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाला आम्ही तत्वतः मान्यता देत आहोत, या ओळीचा अर्थसुद्धा आपल्याला नव्यानं समजून घ्यायचा आहे. कारण आज दिवसभर सरकारच्या उच्चाधिकार समितीमधले जे सदस्य मंत्री आहेत त्यांच्या वक्तव्यांमधून एकच गोष्ट पुढे आलेली आहे, ती म्हणजे सरसकट या शब्दाचा अर्थ प्रत्येकानं आपापल्या परीनं लावलेला आहे. त्यामुळं सरसकट कर्जमाफीपासून सरकार पळ काढणार का अशी उलट चर्चा सध्या सुरू झालेली आहे. त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आपला आजचा सवाल बघा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन सरकार पाळेल का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 1, निकषांसह सरसकट कर्जमाफीस तत्वता मान्यता देण्याच्या निर्णयाविषयी संभ्रम निर्माण झालाय का? मुद्दा क्रमांक 2, 5 एकरापर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना बँकांचं नवं कर्ज वेळेत उपलब्ध होईल का? मुद्दा क्रमांक 3, 16 जिल्हा बँकांना नाबार्डची कर्ज वितरणासाठी बंदी असताना सर्वत्र नव्या पीक कर्जाचं वाटप नीट होईल का, सुरळीत होईल का? मुद्दा क्रमांक 4, 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुजाभाव होण्याची शक्यता दिसते का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 5, सधन शेतकऱ्यांना व्याजाची नव्हे तर कर्जाची वन टाइम सेटलमेंट योजना लागू करावी का? आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात आलेला आहे. धनदांडगे शेतकरी कोण? सधन शेतकरी कोण? इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी कोण? आणि त्यांनी काही पाप केलंय का? त्यांच्यावरती सगळेजण तुटून पडतायत. हाही प्रश्न आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे. मी या चर्चेत मान्यवर पाहुण्यांचं स्वागत करतो. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत कालच्या चर्चेमध्ये अग्रभागी असलेले शेकापचे नेते आमदार जयंत पाटील. आपल्यासोबत कालच्या सरकारबरोबरच्या चर्चेत असलेले बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी आहेत. आपल्यासोबत सरकारबरोबरच्या चर्चेत सहभागी असलेले बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील सुद्धा आहेत. आपल्यासोबत राज्याचे कृषी राज्यमंत्री, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत सुद्धा आहेत. आपल्यासोबत अभ्यासू पत्रकार सकाळचे संजय मिस्किन आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा असणार आहेत. या कार्यक्रमात निम्म्या भागानंतर आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते माजी आमदार आशिष जयस्वाल सुद्धा असणार आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो ती सदाभाऊ खोत यांच्यापासून. सदाभाऊ खोत, 3 तारखेच्या मध्यरात्री जी बैठक झाली आणि काल सह्याद्रीवरती सरकारची जी बैठक झाली, या 2 बैठकींचा जर का आढावा तुम्ही घेतला तर कालच्या बैठकीत नवीन काय होतं जे तुम्ही मागच्या बैठकीत देऊ शकला नव्हतात? त्यामुळं अशी एक टीका आहे की केवळ आजपासून थकबाकीदारांना नवं कर्ज उपलब्ध होईल, त्यांचं जुनं कर्ज रद्द आजपासून झालं अशी घोषणा राज्य सरकारने केली, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या 3 तारखेच्या मध्यरात्रीच्या बैठकीतसुद्धा ठरल्या होत्या, अशी टीका काल ज्या बैठकीला कॅबिनेट मंत्री होते तुम्ही वगळून, त्याचबरोबर काल जे शेतकरी नेते होते जे 3 तारखेच्या बैठकीत नव्हते, ते या सर्वांनाच टीकेचं धनी व्हावं लागतं आहे.
आशिष भाऊ, मी पहिल्यांदा की आपण चर्चा घडून आणल्याबद्दल स्वागत करतो. ते जर बघितलं तर 3 जूनला जी चर्चा झालेली होती त्या चर्चेमध्ये ज्या पुनतांबा गावातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या संपावर जाण्याच्या हातामध्ये घेतलेलं होतं, ते लोक या चर्चेमध्ये होते. आणि त्या चर्चा झाल्यानंतर सरकारकडून किंवा वारंवार आम्ही आवाहन केलेलं होतं की अजून काही त्याच्यामध्ये आपल्याला सुचवायचं असेल तर सरकार चर्चा करायला तयार आहे. वेगवेगळ्या संघटनांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हावं ही भूमिका सुरुवातीला राज्य सरकारने घेतली. आणि आजच्या या नव्या बैठकीमध्ये एक चांगला मार्ग निघाला, तो की 31 ऑक्टोबर पर्यंत 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची होती, परंतु त्यांना जूनला पेरणीला कर्ज मिळायला एक प्रश्न निर्माण झाला असता. कालच्या बैठकीतून एक चांगला मुद्दा निघाला की कर्जमुक्ती भले 31 ऑक्टोबर किंवा आज दिली असं आपण म्हणू, परंतु त्यांना जे थकबाकीदार आहेत त्यांना जूनच्या पेरणीला कर्जाची आवश्यकता आहे आणि ती देण्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये महत्वाचा घेतला आणि सरकारनं त्याला मान्यता दिली. एका बाजू फक्त एकच म्हणता येईल की त्यांना नव्यानं कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आता तिथे संपूर्ण माहिती आल्यानंतर मग त्या बाबतीतलं धोरण स्पष्ट होईल आणि मला वाटतं त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. ठीक आहे, आपल्यासोबत भाई जयंत पाटील आहेत. भाई, कालची जी बैठक होती ती राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती होती, उच्चाधिकार मंत्र्यांची समिती होती, त्या बैठकीचा एक वेगळा दर्जा होता. तुम्ही सर्व प्रतिष्ठित शेतकरी नेते होतात आणि त्यांची ती अशी डिग्निफाईड मीटिंग झाली की टेबलवरती अशा चर्चा झाल्या ज्यांचा परामर्श आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तर कालच्या बैठकीत महत्त्वाचं असं काय घडलं की तुम्ही सरकारच्या सगळ्या तुमच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या किंवा तुम्ही सुद्धा राजी झालात? 100% आम्ही राजी झालो नाही आहे, पण सदाभाऊ जे बोलतात त्याच्यामध्ये अजून एक मी सुधारणा करतो की 5 एकराच्या पर्यंत जे कर्जमाफी केली होती जाहीर, त्याच्यामध्ये अजून सरसकट कर्जमाफी आहे. पण सरसकट कर्जमाफी करताना जे शेतकरी स्वतः उद्योगपती आहेत, जे इन्कम टॅक्स भरतात, त्याच्याबाबत आपण याच्या निकषाच्या मध्ये अंतर्भाव करू. उद्या मी स्वतः आहे, मी शेतकरी आहे, पण मी या ठिकाणी उद्योगपती पण आहे, माझे अनेक 2-3 उद्योग आहेत, तर मलाच कर्जमाफी नको आहे. जे कोण नोकरीला आहेत त्यांना कर्जमाफी देताना बाबा त्याच्यामध्ये आहे. पण एका कुटुंबामध्ये आम्ही तिथे चर्चा केली, उडगी पण होते. एका कुटुंबामध्ये आता माझ्या वडिलांच्या 5 भाऊ आहोत, 3 लोक नोकरी करतात, 2 लोक शेती करतात, 3 लोकांचा काही संबंध नाही, वडील आमचे गेलेले आहेत, तर या 2 लोक शेती करतात, त्यांना कर्जमाफी मिळेल, 3 आमच्या मिळणार नाही, असं सांप्रतची चर्चा आहे. संपूर्ण निर्णय नाही आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे की याच्यामध्ये अजून कोर कमिटीमध्ये याच्यावर चर्चा होईल, परंतु सरसकट कर्जमाफी द्यायचा निर्णय झालेला आहे. सदाभाऊ त्या बैठकीला नव्हते. आणि विशेषतः ताबडतोब आमची मुख्य मागणी का, आम्ही या ठिकाणी एक पाऊल थोडंसं मागे आलो आणि संप मिटवण्याच्या बाबतीत घेतलं की उद्या पेरण्या करायच्या आहेत, उद्या बियाणाला शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, उद्या खतासाठी लोकांकडे पैसे नाहीत, ते देण्याचे तातडीचं आश्वासन कमिटीने आम्हाला दिलं, चंद्रकांत पाटलांनी दिलेलं आहे की 2 दिवसामध्ये, अजून 2-3 दिवस देऊ आपण, की 2-3 दिवसामध्ये आम्ही बँकांना विनंती करू आणि त्या बँकांना राज्य शासन हमी देईल. आणि त्यामुळे त्याची तडजोड झाली आणि आम्ही पण हा निष्कर्षाला आमचा पण निष्कर्ष आहे की आम्ही आज निश्चितपणे उद्याची ही आश्वासन पाळलं नाही तर 26 जुलैची आम्ही डेडलाईन दिलेली आहे. याच्यामध्ये 3 तारखेचा संप माघार एकतर्फी घेण्याचा निर्णय होता आणि ह्याच्यामध्ये आम्ही काही तिथे नेते बिते नाही, ही सगळं आंदोलन हे शेतकऱ्यांनी चालवलं होतं. आम्हाला तिथे प्रमुख मंडळात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी आम्हाला तिथे नाशिकला बोलवलं आणि त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मग तिथे कोर कमिटी स्थापन झाली. कोर कमिटी स्थापन आधी परिषद, त्या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू होताना 2 तास आम्ही एकत्र बसलो, चर्चा केली आणि मागावून हा निर्णय झालेला आहे, असं नाही आहे. आणि परवा पण जेव्हाही आम्ही या ठिकाणी बोलणी केली, माननीय चंद्रकांत पाटलांबरोबर मी स्वतः बोललो, आमची कोर कमिटीची बैठक चालू असताना, की याच्यामध्ये
आम्ही असं असं घेतो आणि उद्या भेटायला येतो. ते म्हणाल तुम्ही 2-3 लोक या. आम्ही म्हणा 2-3 लोक येणार नाही, आम्ही 15-16 लोक येतो. परंतु मागावून माननीय रघुनाथ पाटलांनी आग्रह केला की 35च्या 35 संघटना ज्या आपल्या आहेत त्या जाऊया. त्याप्रमाणे ठीक आहे, लोकशाहीमध्ये हे वाद होतात. नाही, वाद नाहीये. हा, वादाचा मूळ उद्देश महत्त्वाचा आहे. नाही, वाद बीत काही नाही. चंद्रकांत पाटील आमचे नाही, वाद नाहीये तो. नाही. सगळ्यांना आपली भूमिका पण मांडण्याचा अधिकार आहे. एक लक्षात आणि ठेवा. इथे एवढं सरकार वादात अडकलेलं आहे. आमच्यामध्ये वाद नाही. ते एका बैठकीत झाला तर काय होतो? पण वाद नाही. हे आंदोलन शेतकऱ्यांनी चालवलेलं आहे. मी सतत बोलत आलेलो आहोत. पण या ठिकाणी मला नम्रपणे महाराष्ट्राला सांगायचं आहे की आंदोलन हे शेतकऱ्यांच्या दबावामुळे सरकार आज मागे आलेलं आहे. आणि माझ्या याच्यामध्ये ज्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, फक्त एकच तडजोड आम्ही केलेली आहे, ती म्हणजे स्वामीनाथनच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारचा त्या ठिकाणी अधिकार आहे. तर मुख्यमंत्री स्वतः याचं नेतृत्व करून त्याच्यावर आपण आग्रह करू आणि स्वामीनाथनची मागणी मान्य करू. तर तो केंद्राचा विषय आहे. केंद्राचा विषय आहे. आणि स्वामीनाथन जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत ही कर्जमाफी देऊन ही तात्पुरती मलमपट्टी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून शेतकरी स्वयंभू झाला पाहिजे. आणि स्वामीनाथनला जे अभिप्रेत आहे की उत्पादनाच्या खर्चाच्या वर आम्हाला 50% नफा मिळाला पाहिजे, त्याच्यावर आम्ही आग्रही आहोत. आणि कॉम्रेड उडगी त्याच्याकडे होते, त्यांना मी खास आग्रह करून मीटिंगला बोलवलं होतं, नाशिकला पण बोलवलं होतं आणि कालच्या बैठकीला मी आग्रह करून बोलवलं होतं, कारण ते कामगार पुढारी आहेत. पण एक बँकिंग तज्ज्ञ म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं की सरकारला काय एकाएकी पाडायचं नाही आहे की आर्थिक आहे, पैशाचं सगळी सोंग काढता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. त्याच्यावर मार्ग काही उडगीने सुचवलेले आहेत, ते मांडतीलच. आणि ते मार्मिक होते आणि ठामपणे होते आणि विश्वासपूर्वक हे करू शकता असं शासनाला त्यांनी सांगितलं. ठीक आहे. आज दिवसभर सरकारच्या वतीनं, कारण मध्यंतरी अशी टीका झाली की मुख्यमंत्री एकाकी पडलेत, इतर सहकारी मंत्री मुख्यमंत्र्यांना बचावासाठी पुढे येत नाहीत. आज काय झालं की सर्वच मंत्री माध्यमांसमोर बोलायला लागले आणि एकच गोंधळ उडालेला आहे. प्रत्येक जण वेगवेगळं बोललेलं आहे. मग मी माझी या पद्धतीनं माहिती घेतली आणि काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. नेमका कालच्या बैठकीनुसार राज्य सरकार काय निर्णय घेऊ पाहतंय किंवा काय निर्णय राज्य सरकारनं घेतले हे मी सर्व प्रेक्षकांसाठी थोडक्यात दाखवणार आहे. राज्य सरकारनं जे निर्णय घेतलेले आहेत, खास करून 31 लाख शेतकरी जे राज्यातले आहेत त्यांना राज्य सरकार कर्जमाफी देत आहे. ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, सरसकट कर्जमाफीविषयी राज्य सरकार म्हणत आहे निकषांसह सरसकट कर्जमाफीला तत्वता मान्यता देऊ. आता हे इन प्रिन्सिपल म्हणजे तत्वता मान्यता, याचं काही वेळेचं बंधन सरकारवर आहे का? तत्वता मान्यता म्हणजे कोणती निकष लावायचा याचा अधिकार सरकारला आहे, तर ती कोणती निकष असणार आहेत? त्यामुळं या सरसकट कर्जमाफीविषयी आज मोठा गोंधळ उडालेला आहे. त्यावर मी सविस्तर चर्चा करणारच आहे पुढे. त्यानंतर बघा, कर्जमाफी जी दिली गेलेली आहे ती जे थकबाकीदार आहेत त्यांना नवं कर्ज मिळणार आहे आणि ते आजपासून सरकारनं सुरू केलेलं आहे. अल्प व मध्यम भूधारकांचं म्हणजे 5 एकरापर्यंतचे जे शेतकरी आहेत त्यांचं जुनं कर्ज हे रद्द होणार आहे आणि त्यांना तातडीनं नवीन पीक कर्ज बँकांकडून आता उपलब्ध होणार आहे असं सरकारनं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण शेतकऱ्यांना ही कर्जमाफी आहे, म्हणजे सधन शेतकरी जो आहे त्याला वगळून इतरांना ही कर्जमाफी आहे. मग त्या सधन शेतकऱ्याची व्याख्या आता सरकारनं स्पष्ट केलेली नाही. त्यात धनदांडगे आहेत, इन्कम टॅक्स भरणारे आहेत, नोकरदार मंडळी आहे, काय आहे ते अजून निश्चित व्हायचं आहे. त्याचं डिटेलिंगचं काम सरकार अजूनही पूर्ण करते. 3 समित्या या प्रश्नावरती बसलेल्या आहेत. एक मंत्र्यांची समिती, एक कृषी आयुक्तांची समिती, दुसरी आणखीन एक समिती आहे जी 24 एप्रिलला बसवली गेलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समित्या आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्यांना जी कर्जमाफी आहे म्हणजे 5 एकरापर्यंतच्या शेतकऱ्यांना, त्यामध्ये 31 लाख शेतकऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे की ज्यांना 1 लाखपर्यंतचं पीक कर्ज माफ होणार आहे. बॉटम लाईन अशी आहे की 1 लाखपर्यंतचं पीक कर्ज त्याला माफी देण्यात आलेली आहे. जमिनीच्या मर्यादेची अट असणार नाही आहे. त्यामुळं जमीन किती असू दे, 1 लाखापर्यंतचं कर्ज जर का कोणी पीक कर्ज घेतलं असेल तर ते माफ करण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी जवळपास 30,000 कोटी रुपयांचा खर्च
किंवा भुर्दंड राज्य सरकारला सोसावा लागणार आहे अशी माहिती पुढे येते आहे. मी हे यासाठी दाखवलेलं आहे कारण आज दिवसभर सरकारच्या वतीनं ज्येष्ठ मंत्र्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत त्यातून मोठा गोंधळ उडालेला आहे. मी विश्वास उडगी तुमच्याकडे येतो. 1 लाखापर्यंतचं पीक कर्ज ते माफ करायचं, त्याचा फायदा 31 लाख शेतकऱ्यांना होणार, त्यासाठी जमिनीची अट द्यायची नाही, हाच एक मोठा निर्णय दिसतोय. सरसकट कर्जमाफी जर का करतो म्हटलं तर राज्याचं आर्थिक कंबरडं मोडलं जाणार आहे. तुमच्या सोर्सेसमधून तुम्ही जी माहिती घेतली ती आमच्यापर्यंत आलेली नाही आहे. काल जी चर्चा झाली कृती समितीच्या सुकाणू समितीसमोर, त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील यांनी त्या मंत्रिगटाच्या वतीने आम्हाला जे कमिट केलं आणि माध्यमांपुढे जे सांगितलं त्याचा अर्थ असा होतो की 5 एकर वगैरे हे आम्ही मान्यच केलेलं नव्हतं. त्यामुळे एकरांची मर्यादा हा प्रश्नच नव्हता. त्यानंतर जे म्हणून बँकांतून कर्ज घेऊन त्यांची खाती आउटस्टँडिंग आहेत ती कर्ज माफ होतील आणि ती सरसकट माफ होतील आणि मग त्यातून कर्जमुक्ती झाल्यानंतर मग 7/12 उतारा कोरा होऊ शकतो आणि नवीन पीक कर्ज मिळू शकतं. मग राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा जिल्हा सहकारी बँका असतील यांना हमी कोण देणार? त्यांनी सांगितलं 31 ऑक्टोबर जाऊ द्या हो, आजपासून करू. ही त्यांची कमिटमेंट आहे, ही आमच्यापुढे कमिटमेंट आहे. त्यामुळे आम्ही आमचे आंदोलनाचे जे काही मार्ग होते 12 आणि 13चे आम्ही विड्रॉ केले. आमची पूर्वअट हीच होती, सगळे गुन्हे माफ करा आंदोलक शेतकऱ्यांवरचे आणि कर्ज सरसकटपणे सगळं कर्ज खात्यावरचं कर्ज माफ होऊन नवीन पीक कर्ज घ्यायला तो शेतकरी एलिजिबल व्हायला पाहिजे. त्याकरता मग त्यांनी सांगितलं आम्ही सरकारकडून हमी देऊ. आता कशी द्यायची, काय करायचं, GR काढायचा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर करायची. काल रविवार होता, आज आता सोमवार आहे, त्यामुळे 1-2 दिवसामध्ये किंवा त्यांचं कॅबिनेट पुन्हा भेटेल. तर ही जी एम्पॉवर्ड कमिटी आहे 4 मंत्र्यांची, त्यांना एक विशेषाधिकार आहेत. आता हा विशेषाधिकार पुन्हा तो ॲडमिनिस्ट्रेटिव्हली ते GR काढणं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर काढणं ही ती प्रक्रिया होईल. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांना किंवा जिल्हा सहकारी बँकांना इन्स्ट्रक्शन सरकारच्या जातील. तोपर्यंत कुठलीही बँक कोणालाही उभं करणं हे बरोबर आहे. परंतु कर्जमाफी करता कालपासूनच त्यांची सुरुवात झाली असं सरकारची कमिटमेंट आहे आणि ती सरकारने कमिटमेंट पाळली नाही तर सरकारच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे. सर, मी आणि तुम्हाला फक्त आठवण करून देतो, राज्यातल्या 16 जिल्हा बँका हो जे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अपात्र ठरवल्या गेलेल्या आहेत. नाही, आपण त्याची कुवत नाही राहिली. कुवत नाही त्यांची, हा. त्यांची अपात्र कुवतच नाहीये. नाहीये. त्याच्या- आणि सरकार हमी घेणार आहे का? सरकार हमी घेणार आहे का? नाबार्ड तशी हमी मागितल्याशिवाय त्यांना परवानगी देणार नाहीये. एक्झॅक्टली. हे सगळे जे प्रश्न कबूल केले आहेत, त्याने. हे सगळे प्रश्न आहेत. आज काही बँका लॉस मेकिंगमध्ये आहेत, राष्ट्रीयकृत बँका. त्यांचा कॅपिटल अजूनही सरकारने सबसिडाईज करायचं आहे. जिल्हा सहकारी बँका तुम्ही म्हणता ते बरोबर आहे 16, पण ही गोष्ट 2 जूनला किंवा काल आमच्यासमोर बोलताना महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाला माहीत नाही असं समजायचं का? आम्हाला असं वाटतं आम्हीही मूर्ख नाहीत आणि सरकार आमचं म्हणणं खूप शहाणं आहे. तर सरकारने जे आश्वासन दिलं आहे तर ते पाळतील, कारण ते कॅमेरासमोर आहे, ते आमच्यासमोर आहे. आणि सरसकटचा अर्थ जे कोणी आउटस्टँडिंग कर्ज त्यांची बँकांमध्ये आहेत, आमची चर्चा खूप मोठी झाली आहे. राष्ट्रीयकृत बँका हा, आता मला तुम्ही सरसकटचा अर्थ तुम्ही काय सांगितलंय? आउटस्टँडिंग चंद्रकांत कर्ज. पाटील आज काय म्हणाले की 5 एकरापर्यंतचा जो शेतकरी आहे आम्ही मान्य नाही त्याचं केलं. 5 सरसकट एकराचं. आम्ही मान्य नाही केलं. माफ करू. आम्ही मान्य नाही केलं. आम्ही सांगितलं की 5 तुमची एकर सरसकटची व्याख्या काय? आमची जो कोणी ज्याचं कर्ज आउटस्टँडिंग आहे हा. तिथे 5 एकरचा प्रश्न नाही आहे. तो कोरडवाहू आहे का आणखीन कोणी हाही प्रश्न नाही आहे. तो अल्पभूधार आहे का मध्यभूधार का म्हणजे हाही मग प्रश्न नाही त्यामध्ये आहे. सगळे ही जी काय कॅटेगरी 1,36,00,000 शेतकरी आले. सरकारकडे ही आकडेवारी आणि सरकारने असं सांगितलं की आपण एक कृतीगट निर्माण करू, ही आकडेवारी आम्ही तुम्हाला देऊ आणि मग एका स्मॉल कमिटीमध्ये आपण चर्चा करू. एक कमिटी सरकारने माननीय आमचे YSP थोरात म्हणजे नाबार्डचे भूतपूर्व चेअरमन, मोठी व्यक्ती आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर पण होते, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पण होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. आता त्यांना इन्व्हाइट करून त्यांची कमिटी आणणं, बँकांना हमी देणं, ह्या सगळ्या गोष्टी सरकारी प्रक्रियेतल्या आहेत. सरकारने 24 तास घ्यावे, 48 द्यावे, बुधवारपर्यंत त्यांचा वेळ आहे, त्यांनी करावं ना ते. पण मधल्या काळात जर मंत्री किंवा राजकीय नेते जर असं म्हणू लागले की नाही आम्ही असं बोललोच नव्हतं किंवा एखाद्या वर्तमानपत्राने काही वेगळं छापलं असेल तर त्याला आम्ही उत्तर द्यायला बांधले नाही.
आमच्यासमोर कृती समितीचे आमचे जे 32 लोक होते, त्या 32 लोकांसमोर आमचे सगळे शेतकरी नेते होते. आम्ही काही आमंत्रित होतो. आमच्यासमोर जी सरकारची कमिटमेंट आहे ते एम्पॉवर्ड कमिटी आहे. आम्हाला वाटतं त्यांची एम्पॉवरमेंट ही महत्त्वाची आहे. बाकीचे मंडळी कितीही मोठे असले तरी आता ते काय बोलतात ह्याच्यापेक्षा सरकारच्या एम्पॉवरमेंट कमिटीची जी क्रेडिबिलिटी आहे ती त्यांनी मेंटेन करावी. आणि हा प्रश्न केवळ महाराष्ट्रात नसून त्याला नॅशनल रॅमिफिकेशन्स आहेत. 24 तारखेला आपण असेंब्लीमध्ये भेटणार आहोत आणि पार्लमेंटसुद्धा सुरू होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये 5 शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले आहेत आणि एका अभूतपूर्व हिस्टॉरिक संपानंतर सरकारने एक निर्णय घेतला आणि 2 जूनला त्यांनी ते जाहीर केलं सकाळी पहाटे. त्यानंतर त्यांना बॅकफूटवरती जावं लागलं आणि आमच्या मागण्या सरसकट पूर्णपणे मान्य करायला लागल्या. म्हणून आमची पुरवठा आम्ही मागे घेतली. पण आम्ही मागे घेत त्याबद्दल असताना पूर्ण श्रेय या कालच्या बैठकीला देण्यात येत सुकाळ- आहे. सुकाळ कारण समितीला पूर्ण लागलीच श्रेय आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना नवं कर्ज उपलब्ध करून देऊ निदान हे आश्वासन सरकारने दिलेलं आहे. तसा निर्णय तो घेतलेला हिस्टॉरिक आहे. मी थेट जातोय संजय मिस्किन यांच्याकडे. संजय मिस्किन, तुम्ही मंत्रालयात फिरून आलेला आहात, कानोसा घेतलेला आहे. नेमकं सरकारच्या मनात काय आहे सरसकट कर्जमाफीविषयी? ती गांभीर्य, ती प्रामाणिकता सरकारच्या लेखी असेल का? खरंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हे सरकार देऊ शकेल की केवळ 5 एकरापर्यंतच्याच शेतकऱ्यांना बोळवण म्हणून कर्जमाफी देऊ शकेल? नाही, अशी जी आता मुळात आता हा निर्णय तर सरकारने जाहीर केलेला आहे. हे फक्त घोषणा झालेली आहे. त्याची प्रक्रिया आज कुठं थोडी पाहायला मिळाली. सगळ्या शासकीय अधिकारी म्हणजे अर्थ विभागाचे असतील, महसूलच्या असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन काही मंत्री बसले होते. तर कसं देता येईल? दुसऱ्या बाजूला जर महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचा गाडा जर बघितला तर तो अत्यंत चिंताजनक अशा परिस्थितीमध्ये आहे. 14,000 कोटीचा तूट यावर्षी आपल्याला महसुलात आलेली आहे. येणं अपेक्षित आहे असा अंदाज आहे. हे 14,000ची तूट आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी याचा ताळमेळ घालताना सरकार हे सरसकट कर्जमाफी या एका शब्दानंतर त्याच्यात कसं जास्त कात्री मारता येईल, कशी शेतकऱ्यांची संख्या कमी होईल, कशा प्रकारचं कर्ज कमी होईल याच्याबाबतची आकडेमोड सुरू झालेली आहे. पहिली गोष्ट तर मुळात प्रत्येक घरातल्या शेतकऱ्याने आपलं प्रतिज्ञापत्र द्यावं इथपर्यंत सुद्धा काही आता प्रशासकीय मंडळींची चर्चा सुरू झालेली आहे की बा मी एकटाच शेतकरी आहे की जो माझं अख्खं कुटुंब शेतीवरती आहे. त्याच्या घरात जर एखादा नोकरदार असेल, समजा त्याचं उत्पादन याचासुद्धा आकडेवारी ती माहिती घेणार आहेत. मग याच्यासाठी कुठली यंत्रणा कामाला लावायची, तर त्या यंत्रणेची त्यांनी एक प्राइम ऑफिस असं ठरवलेलं आहे की बा गावचा पोलीस पाटील आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, इव्हन शिक्षक मंडळी आहे. घराघरात जाऊन ते सर्वे करतील, 7-12 बघतील आणि शेतकऱ्याचं प्रतिज्ञापत्र समोर आल्यानंतर किंवा माझी सगळं कुटुंब हे फक्त शेतीवर आहे याची व्हेरिफिकेशन होईल. आणि त्याला जो कर्ज दिलेला आहे मग ते कुठल्या बँकेचा, नॅशनलाइज बँकेचा आहे का जिल्हा बँकेचा आहे, हा इथून पुढं विचार चालू होईल. मुळात आता मला 2 अडचणी याच्या सगळ्यात समोर सध्या दिसत आहेत की हा निर्णय तातडीनं होईल का याच्याविषयी जरा थोडी आता अडचण वाटते. कारण 32-35 संघटना ज्या आहेत शेतकरी संघटना, त्यातल्या 4च लोकांना निमंत्रित केलेलं आहे की पुढचे निकष ठरवण्यासाठी. निकष ठरवण्याची जी बैठक आहे त्या बैठकीसाठी 4 लोक जाणार आहेत. आता 4 लोक कोण जाणार, तर ह्या 4 लोकांची निवड करताना या 32 संघटनांचं समन्वय साधणार आहे का, एकमत होणार आहे का, एकमत नाही झालं पुन्हा मतभेद झाले तर पुन्हा त्याला आणखीन फाटे फुटणार आहेत. त्याच्यामुळे ह्या 32-35 संघटनातून 4 माणसं कोण चर्चेला जाणार निकष ठरवायला, हा पहिली मला अडचण पुढे समोर दिसते. दुसरी अडचण अशी की निकष म्हणजे तुम्ही नेमके काय ठरवणार आहात. निकष याचा अर्थ असा आहे की एका एकरामध्ये जर एखाद्याने 10,000 रुपये घालून जर पीक घेतलं असेल आणि ते दुष्काळात 14-15च्या दुष्काळात त्याला ते वाया गेलं आणि त्याला ते पीक कर्ज फेडता आलं नाही. 5 एकरावाल्यांनी 50,000 घातले असतील, याचा अर्थ एका एकराच्या 10,000चं नुकसान झालं आणि 5 एकरावाल्याचं 50,000चं नुकसान झालं. म्हणून 5 एकरावाला हा मोठा शेतकरी आहे असं जर गृहीत धरायचं झालं तर हा मोठा अन्याय होणार आहे. आणि याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये पण एक वेगळा अर्थ मेसेज जाणार आहे आणि शेतकऱ्यांमधली फूट दिसणार आहे. सगळ्यात कमी शेतकरी जर आता आपण बघितलं तर अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या आहे आणि बहुतांश अल्पभूधारक शेतकरी हे बागायतदार आहेत. आणि ते बागायतदार शेतकरी हे पश्चिम महाराष्ट्रातल्या पट्ट्यात आहेत, ज्या ठिकाणी पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, नगर असेल आणि नाशिक, जळगाव ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या पट्ट्यात असेल. विदर्भामध्ये कोरडवाहू शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. मग त्याला कशी आड घालणार आहात तुम्ही, त्याला कसं समजणार आहात की 100 एकराचा जर एखादा शेतकरी असेल पण अख्खा कोरडवाहू आहे, त्यांनी तूर पेरली असेल, 50 एकरावाला असेल, 10 एकरावाला असेल, हा निकष ठरवताना ज्या अडचणी येणार आहेत ना, ही सरकार पुढची सगळ्यात मोठी समस्या आहे. मुळात आता सरकारचं एक चाललं की शेतकऱ्यांची संख्या कमी करणं आणि जसं गॅस सबसिडाईज गिव्ह इट अप हा जी योजना राबवली तशी काही आमदारांची असेल, काही सरकारी अधिकाऱ्यांची असेल, काही नोकरदार शेतकऱ्यांची असेल किंवा तुम्ही हे कर्ज घेऊ नका, अशा प्रकारचं एक आव्हान पुढे जाऊन केलं जाईल. आणि त्याच्यातून बरेच लोक येतात. अनेक आमदार
आजी माजी आमदारांमध्ये अनेक आमदार हे शेतकरी आहेत, मूळतः शेतकरी आहेत, त्यांचं नाव उद्योग आहे, ते कुठे संचालक नाहीत असे आमदार आहेत, पण त्यांना पेन्शन सुरू आहे. काय कोरडवाहू भागातले आमदार आहेत, मग त्यांना आमदारकीची पेन्शन सुरू आहे. मग त्याला शेतकरी मानायचं का नाही मानायचं, त्यांच्या शेतीवरचं कर्ज माफ करायचं का नाही करायचं, हा एक मोठा वर्ग बाजूला राहणार आहे. मुळात शेतकऱ्यांच्या चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी जर जिल्हा परिषदेमध्ये असेल आणि अख्खं त्याचं कुटुंब, भावाभावांचं कुटुंब जर एकत्र कुटुंब पद्धती आपल्या अनेक ठिकाणी आहे, जमिनीची खातेफोड करताना भावाभावांमध्ये भांडणं होऊन खून पडलेले आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी खातेफोड केलेली नाही आहे, पण ती कुटुंब ही शेतीवरती अवलंबित आहेत. एकत्र कुटुंब 10 लोकांचं, 12 लोकांचं, 15 लोकांचं जरी असलं तरी शेती जरी एकत्र करत असले आणि त्याच्यातला एखादा जरी कोण जरी सरकारी नोकरीत जर दिसला आणि तुमची खातेफोड जर झालेली नसेल तर मग त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. हा सगळ्यात मोठा पेच महाराष्ट्रातल्या या सरकारपुढे आहे. त्यामुळे हे जे दिसतंय सरसकट निकष आणि कर्जमाफीचा जो काही ह्यांनी शब्दछल चालू केलेला आहे, त्या शब्दछलामधून प्रॅक्टिकली तोडगा काढणं हा सगळ्यात मोठा महाराष्ट्र सरकारच्या समोरचा विषय आहे. आणि पहिली गोष्ट 24-25 जुलैपासून जे अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनाच्या अगोदर हा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. कारण आज अशी एक माहिती मिळाली की शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी असं सांगितलं की 2 दिवसामध्ये आम्ही तुमच्यापाशी येऊन बसतो, 8 दिवसानंतर त्याचा निकष सगळे तयार होतील, त्यानंतर मंत्रिमंडळाचं प्रपोजल तयार होईल, मंत्रिमंडळाचा प्रस्ताव निर्णय होईल आणि 25 जुलैच्या आधी हा निर्णय घेऊन टाकू. याचं कारण एक आहे की याच्या पुढे राजकारणमध्ये येते की विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारचा या निर्णयाचा कुठलाही श्रेय लागला त्या मुद्द्यावरती आपण येणार आहोत. भाई जयंत पाटील सुद्धा आहेत आपल्यासोबत, कारण विरोधकांना डावलून आणि विधिमंडळाला बायपास करून अशा पद्धतीनं सरकार एकतर्फी वागत असेल तर एक नवा पायंडा लोकशाहीमध्ये पडतोय, त्यावर सुद्धा चर्चा करायची आहे. मी पुन्हा जातोय सदाभाऊ खोत यांच्याकडे. सदाभाऊ खोत, 2 गोष्टी आहेत. 31 लाख शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतची पीक कर्जमाफी, तिला जमिनीच्या मर्यादेची अट नाही, आणि दुसरीकडं 5 एकरापर्यंतचे जे थकबाकीदार आहेत शेतकरी, त्यांना तातडीनं जुनं कर्ज रद्द करून नवं पीक कर्ज उपलब्ध करून देणं, अशा 2 वेगवेगळ्या बाबी ह्या आज नेत्यांच्या म्हणजे मंत्र्यांच्या बोलण्यातून पुढे आलेल्या आहेत. त्यामुळं या 2 अर्थ आहेत की 1 लाखापर्यंतची पीक कर्जमाफी त्याला जमिनीची अट नाही, आणि दुसरं 5 एकरापर्यंतचा जो थकबाकीदार आहे त्याला नवं कर्ज. काय अर्थ काढायचा याचा, सरकारच्या मनात काय आहे नेमकं? मी अजून एक स्पष्ट करतो की इथं बाई जयंत पाटील साहेब आहेत, ते आमचं मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आहे. 3 जूनच्या बैठकीमध्ये थकबाकीदार शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्यायची आणि ती 31 ऑक्टोबरच्या आत द्यायची हा निर्णय झालेला होता. परत एकदा मी सांगतो, या बैठकीमध्ये त्या थकबाकीदारांना जर 31 ऑक्टोबरच्या आत कर्जमुक्ती दिली तर त्याचा लाभ नवीन पीक कर्ज घ्यायला होणार नाही. म्हणून आताच्या या बैठकीमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज घेण्याचा पर्याय समोर आला किंवा नव्यानं कर्ज देण्याविषयीचा निर्णय झाला. जे थकबाकीदार शेतकरी आहेत, आजाला मुद्दा एक, थकबाकीदार शेतकरी जे आहेत त्यांच्या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल आणि त्यांना कर्जातून मोकळं करेल. ते पूर्वी सांगितलं, आताही सांगितलं. हा झाला मुद्दा 2. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की 1 लाख द्यायचं का, संपूर्ण द्यायचं, सरसकट द्यायचं, तत्वतः द्यायचं, निकष काय करायचे, याच्यासाठी पूर्वी ठरलेलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कशी द्यायची. तर शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी अशी एक कमिटी करून त्याच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल. तोच निर्णय या ठिकाणी झाला. त्याला ठीक आहे, वेगळ्या अँगलनं मला त्याच्यामध्ये जायचं नाही. माझ्या दृष्टीनं या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळेल हे महत्वाचं आहे आणि हा निर्णय झाला. त्यामुळे 1 लाख देणं असं काही आज ठरलेलं नाही, कारण यांची जी समिती आहे जी शेतकऱ्यांची आणि सरकारची जी समिती आहे ती निकष ठरवेल, बसेल आणि त्याच्यानंतर मला वाटतं त्याच्यावरती चर्चा होती. आता ती पुढे कशी दिली जाणार आहे त्याच्यावर आज चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. दुसऱ्या बाजूला महसूल आयुक्त दळवी साहेब, तुम्ही आशिष भाऊ मागाशी उल्लेख केला होता, त्यांची कमिटी नेमली. तिला सांगण्यात आलं की आंध्र, तेलंगणा या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कर्जमुक्ती दिली, काय विकास वापरले ते याचा अभ्यास करावा आणि 5 एकराच्या आतले थकबाकीदार किती आहेत, वरचे थकबाकीदार किती आहेत आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी किती आहेत याची माहिती गोळा करण्याचा कार्यभार त्या समितीवरती सोपवलेला होता आणि तिथं काम सुरू होतं. आता प्रश्न राहता राहिला, ही सगळी माहिती आल्यानंतर मग सुकाणू समितीमधले सदस्य
सरकारचे सदस्य हे एकत्रित बसतील आणि डेटा समोर सगळा येईल आणि मला वाटतं मग त्याच्यावरती सखोल चर्चा होईल की नेमकी कर्ज मुक्तीची पद्धत काय असावी, जसं आदरणीय भाई मी आता या ठिकाणी मांडलं त्या पद्धतीनं, म्हणजे त्यावेळी ते ठरणार आहे. त्यामुळे मला वाटतं जर सगळं 1 लाखाची द्यायची आहे का अजून काय द्यायचं आहे, हे काही आज असं काही फायनल चित्र झालेलं आहे असं मला वाटत नाही. कारण मग त्याविषयी भाई सांगतील, कारण मी गावाकडे आहे, त्यामुळे मुंबईत काही नवीन घडामोडी जर घडल्याच असतील तर ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सदाभाऊ, मला माहिती आहे तुम्हाला उद्या कॅबिनेटसाठी यायचं आहे, तुम्हाला ट्रेन पकडायची आहे, पण तुमच्या बोलण्यातून असं जाणवत आहे की राजू शेट्टींच्या बैठकीत सरकारनं तोडगा काढला, पण तुमच्या बैठकीत तो निघाला असताना सुद्धा तो मान्य झाला नाही, ती खंत दिसते. पण राजू शेट्टी असं म्हणाले, राजू शेट्टी तुमचे सहकारी असं म्हणाले की आता सदाभाऊ खोत शेतकरी नेते राहिलेले नाहीत. काही उत्तर देणार नाही का त्यांना? बरोबर आहे त्यांचंही मत. भाई मला सभागृहात बघत असतात. मला वाटतं 5-7 महिन्यामध्ये माणसं बदलतात हे मला आजच कळलं. काय आनंद आहे मला. महाराष्ट्रालाही नव्यानच कळलं की माणसं बदलतात. सदाभाऊ खोत एवढे बदलले असं महाराष्ट्र म्हणतोय. पण मला वाटतं माझ्या समोर माझा आदर्श सभागृहातले भाई मला वाटतं ते त्यांच्या अंतरातून ते सांगतील मी सदाभाऊ हा सभागृहामध्ये वागताना आणि बोलताना बदललेला आहे का. मी जर बदललो असतो तर मी सरकारला शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन गेलो नसतो, कृषी खातं मी शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन गेलो नसतो, पण नियमनमुक्तीचा निर्णय घेतला नसता. अनेक सभागृहामध्ये कांद्याचा प्रश्न असला तर मी चटकन भाई जवळ जाऊन उठतो आणि सांगतो हा प्रश्न लावून धरा, आपल्याला ह्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बाजूचा निर्णय घ्यायचा आहे. भाई त्याचं साक्ष देतील. कारण आम्ही दोघं जरी सभागृहात बोलत असलो तर 100% 90% आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर दोघं बोलत असतो की हा प्रश्न कसा सुटेल. आता काय आहे की अनेक लोकांना एक सामान्य कुटुंबात आलेला पोरगा मंत्री झाला. आता काही लोकांना ज्याच्या घरामध्ये, आता मी ते शब्द वापरणार नाही कारण मी सरकारमध्ये आहे, ठीक आहे, परंतु माझ्यावर तळफळाट करून काहीला आनंद मिळत असेल तर तोही त्यांनी घ्यावा आणि परमेश्वराने त्यांना तो द्यावा. का देऊ नये, कारण आनंद कुणाला त्याच्यातूनही मिळू शकतो आणि म्हणून मला वाटतं ज्याच्यातून आनंद मिळत असेल तो घ्यावा. सदाभाऊला चांगलं वाईट तुम्ही काय म्हणावं याच्यापेक्षा मला इथं शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा आहे. या पटलावरती मला शेतकऱ्याच्या व्यथा मांडायच्या आहेत आणि त्याला जेवढा न्याय कसा मिळेल ही भूमिका या ठिकाणी घेऊन आम्ही निघालोय. अगदी दुधाचा प्रश्न 20 तारखेच्या आत आम्ही दुधाला दरवाढ देणार, 3 जूनला ठरलं, नंतरही तेच ठरलं. मला आनंद आहे कारण या राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन झालं, शेतकऱ्यांचं रक्त सांडलं, त्या पद्धतीने या राज्यामध्ये झालं नाही. सगळ्या शेतकरी नेत्यांनी खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीनं संवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पासून अगदी खासदार राजू शेट्टी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे सदाभाऊ. यासाठी तर समस्त शेतकरी नेत्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की आपण परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. मध्य प्रदेशमध्ये रस्त्यावरती जे झालं ते आपल्याकडे झालं नाही. सर्वांनी संयमाने घेतलं आणि शेवटी यातनं तोडगा काढला. सदाभाऊ खोत, मला माहिती आहे तुम्हाला गाडी पकडायची आहे, मी तुम्हाला जास्त काही त्रास देणार नाही आहे. मी आता एक ब्रेकच घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत असणार आहेत, त्याचबरोबर संजय पाटील बळीराजा संघटनेचे शेतकरी नेते ते सुद्धा असणार आहेत, आशिष जयस्वाल शिवसेनेचे प्रवक्ते असणार आहे. 7-12 कोरा झालाच पाहिजे, नाही तर आमच्या मंत्र्यांचे राजीनामे आम्ही वर्षावर पाठवू. नाही, राज्यपालांकडे पाठवू कधीच म्हणाल नाही, वर्षावर पाठवू. वर्षावर पाठवू असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात. आता ते काय म्हणतात परदेशाहून आल्यावर हे आपल्याला ऐकायचं, पण त्याआधी आशिष जयस्वाल शिवसेनेची काय भूमिका मांडतात हे बघायचं आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत बळीराजा संघटनेचे नेते संजय पाटील आहेत. संजय पाटील, तुम्ही सुद्धा सरकारबरोबरच्या बैठकीला होता. सरकारनं जे निर्णय काल जाहीर केले त्यामुळं शेतकऱ्यांचं समाधान झालं आहे का?
आणि कर्जमाफीची मागणी ही कोरडवाहू पट्ट्यातून आली, पण आता याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांना होणार आहे. दुधाचे दर 2-3 दिवसात निश्चित होणार आहे. तुम्ही ओव्हरऑल सरकारची मानसिकता काही रीड केली आहे का? काही तुम्हाला वाटतंय का की सरकार किती गंभीर आहे? काल जी दिवसभर चर्चा झाली आमच्या समितीबरोबर सरकारची, त्याच्यामधून फक्त आम्ही ते जे त्यांनी काल आम्हाला कमिट केलं आणि मीडियासमोर सुद्धा सांगितलं आणि चर्चेतून जे निष्पन्न झालं त्याच्यामध्ये आम्ही फक्त आंदोलन स्थगित केलेलं आहे. आणि जे तुम्हाला सांगतो कमिट काय केलेलं आहे त्यांनी, की पूर्वीच्या 2 तारखेच्या पहाटेच्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं की फक्त 5 एकरापर्यंतच्याच थकबाकीदारांना आम्ही कर्ज माफ करू. तर ते थकबाकीदार हा शब्द आम्ही काढला. थकबाकीदार असो किंवा चालू बाकीदार असो. आणि दुसरी अट आम्ही अशी घातली होती की जमिनीची अल्पभूधारक का बहुभूधारक ते सुद्धा आम्ही त्यांची जी निकष होता तो आम्ही विड्रॉल करायला लावला. म्हणजे थकबाकीदार असो किंवा चालू बाकीदार असो, लहान शेतकरी असो अगर मोठा असो, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये काहीतरी निकष लावले पाहिजेत. मग ते आम्ही आमचे काय 5 लोक त्या ठिकाणी चर्चा करतील. जे निकष असतील ते निकष चर्चेतून आम्ही मान्य असतील तर आम्ही ते तोडगा मान्य करू. परंतु याचा अर्थ सरकारची मानसिकता जोपर्यंत या बँका आज कर्ज द्यायला सुरू करत नाहीत, सरकारचे निर्देश बँकांना जात नाहीत, त्या बँकेची हमी सरकार घेत नाही आणि प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या पदरामध्ये लाभ होत नाही, तोपर्यंत हे काय आमचं म्हणजे सरकारनं जरी मान्य केलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. आत्ता सदाभाऊ खोत या ठिकाणी सांगत होते की 2 तारखेच्या मिटिंगमध्ये आणि कालच्या मिटिंगमधला फरक ते सांगत होते काय निर्णयामधला. मग 2 तारखेला जी मिटिंग झाली पहाटे, त्या मिटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही फक्त 5 एकरापर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायची भूमिका घेतली. मग त्या मिटिंगमध्ये हे सदाभाऊ शेतकरी म्हणून नेते त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी गेलेत. मग 5 एकरापेक्षा जो मोठा शेतकरी आहे तो शेतकरी काय या राज्यातला नाही का? तो त्याला शेतीमध्ये तोटा नाही का? तो शेतकरी आत्महत्या करत नाहीत का? मग ह्या ठिकाणी सदाभाऊने हे मान्य का केलं? आणि दुसरी गोष्ट, आत्ता ते म्हणाले की आता पेरणी आलेली आहे, शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं आवश्यक आहे. मग त्यावेळेला त्यांनी मान्य केलं की 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत त्यांनी घेतली. मग तुम्ही आत्ता पेरणी आहे ते त्यांना माहीत नव्हतं का 2 तारखेच्या मिटिंगला? मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या भाजपच्या लोकांनी, या सदाभाऊ खोत असेल किंवा इतर त्यावेळची कमिटी असेल, याला बऱ्यापैकी गोलमाल केलं. कालसुद्धा आम्हाला खूप त्यांनी चर्चेमध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून काय प्रयत्न केला. आमच्या सुकाणू समितीतले 2 सदस्यांना वेगळ्या पद्धतीनं मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांचा विचार सोडून दिला आणि त्यांना सांगितलं या सुकाणू समितीतला जो सदस्य या सरकारला मॅनेज होईल तो हा शेतकरी विरोधी असेल आणि सुकाणू समितीबरोबर जो राहील तो शेतकऱ्याबरोबर असेल, अशी आम्ही ठाम भूमिका घेतली. अशी जी काल चर्चा सगळी होत असताना फक्त पीक कर्ज हा मुद्दा नाही, सरसकट कर्जामध्ये शेतकऱ्यांनी पाईपलाईनला घेतलेलं कर्ज असेल, विहिरीसाठी घेतलेलं कर्ज असेल, विद्युत पंपासाठी घेतलेलं कर्ज असेल, ट्रॅक्टरसाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा मायक्रो फायनान्समधून त्यांनी घेतलेलं कर्ज असेल किंवा पतसंस्थेमधून घेतलेलं कर्ज असेल, हे सगळे मुद्दे मी त्या ठिकाणी मांडले. हे सगळे तुम्ही ॲड करा आणि हे सगळे ज्या ठिकाणी भूकॅश बँकेचं कर्ज आहे जुनं थकीत फार दिवसाचं, ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट करा. हे सगळं कर्ज एकदाच ह्या शेतकऱ्याला तुम्ही माफ करा अशी भूमिका घेतली आणि सरकारने ते मान्य केलेलं आहे काल. आणि त्याची जे निकष आहेत म्हणजे मोठे मला मला भाई तुम्हाला इथं आणायचं आहे. आज वेगवेगळ्या पेपरच्या हेडलाईन जर का जमा केल्या तर काहींनी म्हटलं की 1 लाखपर्यंतचं पीक कर्जाला माफी, काही म्हणाले 5 एकरापर्यंतच्या थकबाकीदाराला आता त्याचं जुनं कर्ज रद्द होऊन नव्यानं कर्ज मिळणार. त्यामुळे यामध्ये एक वाक्यता नाही आहे. नाही, एक वाक्यता म्हणजे काय, ते पूर्ण ठरलेलं निकष ठरलेले नाहीत ना. निकष जेव्हा आमची कोर कमिटी तिथे जाईल त्यावेळेला ठरणार. मग सरकारच्या हवालाने बातम्या कशा येत आहेत? आम्हाला कशी माहिती मिळते? सोर्सेस कोण देतं ते आम्हाला माहिती आहे. आम्ही त्या ठिकाणी जी बोलणी केलो, आम्ही 3घही जण त्या ठिकाणी होतो. हे असं कुठेही ठरलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ही सगळी माहिती सरकारकडे उपलब्ध आहे. मी एका बँकेचा चेअरमन आहे. मी आजच माझी पुन्हा 5 वर्षात 5व्या वेळा माझी चेअरमन म्हणून निवड झालेली आहे. मी तुम्हाला एक निश्चितपणे सांगतो, दर मंथली आमची कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग होती.
लीड बँक असते, आमच्याकडे बँक ऑफ इंडिया लीड बँक आहे, आणि तिथे कोणी कर्ज घेतलं, आशिषने किती घेतलं आहे, उर्गीने किती घेतलं आहे, त्याच्या घरामध्ये किती आहे, हा सगळा डेटा आम्ही त्यांना दिलेला आहे. नंतर MOUची एक मिटिंग दर 3 महिन्यांनी जॉईंट रजिस्ट्रार घेतो, ती माहिती घेते, आणि नाबार्ड पर मंथली आमच्या MD बरोबर मिटिंग घेतो. ही माहिती सगळी नाबार्डकडे उपलब्ध महाराष्ट्रातली आहे. एक बटन दाबलं तर लगेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कळू शकते, एवढी माहिती आहे. हे चालढकल करण्याचा प्रयत्न आहे. पण आम्ही पण ठरवलं, मी मांडलं कोर कमिटीमध्ये, की कुठलीही गोष्ट आपण अतिरेकी करायचं नाही, सरकारला संधी देऊया. ती संधी दिलेली आहे. आज महाराष्ट्राला पुन्हा 4 दिवसांनी कळेल, पुन्हा आम्हाला बोलवाल तर महाराष्ट्रातला शेतकरी माघार आणि येणार तुम्ही नाही आहे. खूप चांगली मध्यस्थी करता, हा खूप जुना अनुभव महाराष्ट्राला आहे. अनेक चर्चांमध्ये, अनेक जिथं कठीण समय असतात तिथं भाई बरोबर मध्यस्थी करतात. म्हणजे मागच्या सरकारवाल्यांना तर खूप अनुभव होता, आताही आहे. आणि ते हाऊसमध्ये पण आपण विधान परिषदेमध्ये जे बघतो खरं आहे की का कोणी बोलणारा बी बोलायचं एक सदस्य आहे. काम भाई जयंत पाटील यांच्याकडे असतं. मी खरं तर ब्रेक नंतर जाणार आहे आशिष जयस्वाल यांच्याकडं, कारण शिवसेनेची जी मागणी आहे की शेतकऱ्याच्या डोक्यावरचा 7-12 कोरा करा, त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करा, 7-12 कोरा करा, त्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे 7-12 कोरा करून, ही मागणी शिवसेनेची आहे. आणि आता ज्या काही फॅक्ट्स पुढे येत आहेत त्यामध्ये सरसकट कर्जमाफीला घेऊन बराच संभ्रम झालेला आहे. नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे याविषयी मी आशिष जयस्वाल यांना विचारणार आहे. एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन सरकार पाळेल का? 66% लोक म्हणतायत नाही, सरकार सरसकट कर्जमाफीचं आश्वासन पाळणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडं. सचिन सावंत, नुकतीच बातमी हाती येते आहे की उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतलेली आहे. स्वतः चंद्रकांत पाटील हे अशोक चव्हाणांकडे गेले आणि त्यांनी कर्जमाफीवरती चर्चा केली. काँग्रेसची जी मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करा, नाहीतर आम्ही राज्यभर आंदोलनं करू, त्या संदर्भात चंद्रकांत पाटलांनी अशोक चव्हाणांची भेट घेतलेली आहे. नेमकं काय होतं आहे? म्हणजे आता सरकार विरोधी पक्षाला अप्रोच होत आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी काय चर्चा केली याच्याबद्दल मला काही माहिती नाही. ते कारण ते दोघेच त्या मीटिंगमध्ये होते. दोघांपैकी कोणीही त्याच्याबद्दल अधिक प्रकाश टाकू शकेल. विषय एक लक्षात घेतला पाहिजे की आज ज्या तऱ्हेनं हा एवढे महिने अभ्यास करून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक शब्द शोधून काढला आहे की तत्वतः, हा तत्वतः शब्द त्यांना गेल्या अनेक महिने मिळत नव्हता, सापडत नव्हता. त्यामुळे आता त्यांनी तो काढून लोकांसमोर मांडलेला आहे. याच्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेच्या अटी शर्ती असणार, कारण ते सातत्यानं बोलतात याच्यात अटी शर्ती लागू आहेत. म्हणजे जसं तो काही कंपन्या, ज्या विमान कंपन्या सांगतात 1 रुपयामध्ये तिकीट, आणि त्याच्यावरती जे काही सगळे टॅक्सेस बिक्सेस लावून जर आकडा फुगवला जातो, तशाच तऱ्हेचं याचं सरकारचं त्या ठिकाणी अगोदरचा पूर्वानुभव तसाच राहिलेला आहे. म्हणजे खोटेपणाचा कळस. तुम्ही पहिलीच गोष्ट मगाशी जर अनेकांनी सांगितलं असेल कदाचित, MSPच्या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणाले 6 महिन्यात हे बदलले. त्यामुळे ह्या सरकारचा पूर्वानुभव तशा तऱ्हेचा चांगला नाही. याच्या अगोदर त्या ठिकाणी सावकारांच्या कर्जमाफीच्या संदर्भात फार मोठी त्या ठिकाणी गर्जना माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये केली होती. मला वाटतं जयंत पाटील, भाई जयंत पाटलांना ती माहिती आहे. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की 5 लाख शेतकऱ्यांचं सावकारी कर्ज आहे आणि जवळपास आम्ही त्या ठिकाणी 373 कोटीची कर्जमाफी करणार आहोत. आणि ज्या वेळेला ही त्या ठिकाणीचा त्याची अंमलबजावणी झाली त्यावेळेला शेतकऱ्यांचा आकडा सगळ्यांनी काटून त्या ठिकाणी कमी करून वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये करून 30,000वर आला. आणि शेवटची जी कर्जमाफी जी दिली गेली, जी त्या ठिकाणी 30 ते 40 कोटी दिली गेली. त्यामुळे ह्याचा खऱ्या अर्थानं यांची गॅरंटी आहे ती 10%ची गॅरंटी आहे. त्याची अंमलबजावणी 10%च होते. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये ज्या तऱ्हेनं आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की सरसकट कर्जमाफी, आजचा शेतकरी, संपूर्ण महाराष्ट्राला शेतकरी पिचला आहे. आत्महत्यांचं प्रमाण या ठिकाणी जवळपास 62% वाढलेलं आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये तुमची गेल्या 2.5-3 वर्ष त्या ठिकाणी लोकांची नुसती आश्वासनांवर बोळवण करत आहात. आणि म्हणूनच या तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाही. तुम्ही ज्या काही अटी शर्ती आहेत त्यामुळे हे तत्वता काय आहे याची त्या ठिकाणी फोड करून जनतेला सांगणं गरजेचं आहे. आणि ते
तात्काळ सांगितलं पाहिजे. तुम्हाला एकच उदाहरण देईन या ठिकाणी की कालच त्यांनी सांगितलं की अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज तात्काळ माफ केलं जाईल. याच्या संदर्भामध्ये बँकांचं कर्ज असतं, राज्य सरकारचं वक्तव्य हे सेंट्रल नॅशनलाइज बँकांवर चालत नसतं. त्या ठिकाणी केंद्र सरकारला त्या ठिकाणी आश्वासन द्यावं लागेल किंवा त्या ठिकाणी फॉर्मल कम्युनिकेशन करावं लागेल आणि त्याला अप्रुव्हल घ्यावं लागेल. परंतु कुठल्याही तऱ्हेचं पत्र न देता, कुठल्याही तऱ्हेचे त्या ठिकाणी अंमलबजावणी न करता जी काही त्या ठिकाणी पद्धती वापरल्या जाते सांगून टाकलं की आजपासून झालं. त्यामुळे हे जे काही सांगितलं जातंय त्या ठिकाणी त्यांचा अनुभव आम्हाला चांगला नाही. त्यामुळे आमचा या सरकारवरती कुठलाही आज तऱ्हेचा सुत्रांत अनेक विश्वास नाही. जिल्हा बँकांवर शेतकरी धडकले, तिथं जिल्हा बँका तुडुंब भरल्या नवीन कर्ज द्या म्हणून शेतकऱ्यांना. धुळे असेल, जालना असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, उस्मानाबाद, बीड, ह्या ज्या बँका ज्यांना कर्ज देता येत नाही या नाबार्डच्या नियमानुसार, तिथे एवढी गर्दी जमली होती, पण त्या बँका हतबल होत्या, काहीच करू शकत नव्हत्या. बोला. नाही, आशिषजी पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही ज्या वेळेला 2008 साली कर्जमाफी दिली, मला आजही त्या ठिकाणी तारीख आठवते, केंद्र सरकारनं ज्या वेळेला दिली 71,000 कोटीची, महाराष्ट्र सरकारनं त्यावेळेला अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली 6,200 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती, ज्याच्यामध्ये सरसकट त्या ठिकाणी कर्जमाफी ही 5 एकरच्या वरती देखील शेतकऱ्यांना मिळावी या दृष्टिकोनातून केले होते. 20,000 रुपये आम्ही त्या ठिकाणी माफ केले होते. त्यावेळेला एक प्रोटोटाईप सगळ्या बँकांना पाठवला गेला होता. आजही मी तुम्हाला तारीखद्वार सांगेन, त्या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या 6 तारखेला आपल्या शासनाच्या GR मधनं तो त्या ठिकाणी कळवला होता बँकांना की ही बँकांच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली पाहिजे की शेतकऱ्यांची कर्ज काय आहेत, किती आहेत, त्या ठिकाणी त्याचं संपूर्णपणे गोषवारा जो असेल तो किती असेल तो शासनाला कळवावा, जेणेकरून शासन त्या ठिकाणी माफीचा संदर्भामध्ये अंमलबजावणी करू शकेल. आज या सरकारनं कुठल्याही तऱ्हेची अंमलबजावणी केलेली नाही. आणि असं असताना ज्या वेळेला तुम्ही त्या लोकांना सांगून मोकळे होता त्यावेळेला यांचा जो उद्देश आहे तो लोकांमध्ये फक्त त्या ठिकाणी त्यांची दिशाभूल करण्याचा आहे. यांच्यामध्ये ही इमानदारी जी आहे, जी ऑनेस्टी म्हणतो, ती या सरकारमध्ये नाही. हे सातत्यानं आम्ही सांगत आलेलो आहोत. ठीक आहे. सरकारमधल्याच घटक पक्षाला आपण विचारूया. शिवसेनेची सतत मागणी राहिलेली आहे की 7/12 कोरा केला पाहिजे, पण आशिष जयस्वाल तसं काही दिसत नाहीये. सरसकट कर्जमाफीला घेऊन सुद्धा सरकारमध्ये मतभेद आहेत. अनेक नेते खाजगीत सांगतायत सरसकट कर्जमाफी दिली तर आम्हाला राज्यात चालवताच येणार नाही, त्यामुळे ते विसरून जा. 1 लाखापर्यंतचं पीक कर्ज माफ होईल, 31 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल आणि पुढचं आपण बघू. आणि तत्वता म्हटलेलं आहे, त्याला काही डेडलाईन नाहीये. बोला आशिष जयस्वाल. अजून काही सर्व काही सरकारच्या वतीने काही अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाहीये. जी काही चर्चा सुरू आहे या संदर्भामध्ये काही ऑथेंटिक सरकारकडून काही असं वक्तव्य आलेलं नाहीये. निश्चितपणे तत्वता हा शब्द टाकल्यामुळे त्याच्यात खूप प्रमाणात संभ्रम निर्माण झाला हे मी नाकारत नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की शिवसेनेने सदैव शेतकऱ्यांची बाजू सभागृहात मांडली, सभागृहाच्या बाहेर मांडली, कॅबिनेटमध्ये सुद्धा आम्ही विरोध केला. सरकारमधून बाहेर पडली नाही ना. ऐकून घ्या, मी मला बोलू तर द्या किमान. आता हे लक्षात घ्या की जी भूमिका शिवसेनेने आक्रमकतेची सरकारच्या विरोधात घेतली, तर हे काही जे काही निर्णय झाला ते शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे झालं हे मी नाकारत नाही, परंतु शिवसेनेची भूमिका देखील अत्यंत महत्वाची होती. आशिष जयस्वाल, दिवाकर रावते सुद्धा कालच्या बैठकीत होते. सरकारनं जे निर्णय घेतले त्यामध्ये दिवाकर रावते सुद्धा होते. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की हे भाजप सरकारनं निर्णय घेतले मग दिवाकर रावते कशाला गेले त्या बैठकीत. मी याला नाकारत नाही. त्यामुळे अजून सरकारने कोणाला कर्ज माफ होणार नाही आहे याच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केलं नाही. शिवसेनेने जी वचने जनतेला दिली होती, माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून जे कर्जमुक्तीचं आंदोलन केले, मोठे मोठे मेळावे घेतले विरोधात असताना, तर सरकारमध्ये आल्यानंतर सरकारी सत्ताधारी पक्षामध्ये सहकारी पक्ष असताना सुद्धा ज्या पद्धतीने टोकाची भूमिका घेऊन कॅबिनेटमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेईपर्यंत जी भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षाला एकट्या पाडण्याचं काम केलं, हे भूमिका देखील अत्यंत महत्वाची होती. म्हणजे हे शिवसेनेचं यश आहे. अरे वा 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 वा, शिवसेना तर श्रेय घ्यायला लागलं. मग हे तर शेतकरी नेत्यांचं यश आहे. नाही, मी नुसतं कॅबिनेट मधून बाहेर पडली आणि सरकार तर म्हणाले की ते आपण गैरहजर राहतो याचं पत्र देऊन गेलेत, कारण उद्धव ठाकरे परदेशात आहेत, आम्हाला निर्णय घेण्याचा काही अधिकार नाही, आम्ही कॅबिनेटला गैरहजर राहतो असं पत्र तुमच्या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी सरकारला दिलं. नाही, मी मान्य करतो ना. मला माझा किमान आशिष कंप्लीट करू द्या. आशिषजी, हा,
मुद्दा असा होता की शिवसेनेने जी टोकाची भूमिका शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या, तुम्ही अनेकदा आम्हाला बोलवत होते सरकारमधून बाहेर पडा, आम्हाला सरकार पाडून महाराष्ट्राला परत निवडणुकीच्या काही टाटण्यापेक्षा सरकारवर दबाव निर्माण करून ठीक आहे सरकारवर दबाव शिवसेनेला आणायचा आहे, पण त्या दबावाचा फायदा शिवसेना नेहमी स्वतःच घेते असा अनुभव महाराष्ट्राला आलेला आहे. मी नाही अगदी बरोबर आहे आशिष जयस्वाल. मी शेवटी जाणार आहे संजय मिस्किन यांच्याकडे. संजय मिस्किन, शेवटी काय म्हणाल की सरकारने हा निर्णय जाहीर केलेला आहे, पण हा निर्णय निकषात बसवता अनेक गोष्टी अशा बाहेर येत आहेत की ज्यामुळं हा गोंधळ आणखी वाढू शकतोय. निश्चितच एक मोठी कसरत आता सरकारला करावी लागणार आहे. एक लोकप्रिय निर्णय आणि सरकारचा पहिल्या गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडात जर पाहिलं तर टीका फारशी या सरकारवरती झाली नव्हती किंवा सरकारच्या कुठल्याही धोरणांवरती ना लोकांतून टीका झाली ना माध्यमातून टीका झाली होती, ना कुठलं तत्वचिंतक किंवा विचारवंतांमधून टीका झाली होती. पहिल्यांदा आता सरकार कात्रीस सापडले होतं. एक मोठा वर्ग शेतकरी समुदाय या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला असताना त्यांच्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा. आशिषजी, मला शेवटी जाता अगदी 20 सेकंदात एक 2 गोष्टी सांगायच्या आहेत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या राज्यामध्ये 2 तट पडले. शेतकऱ्यांची थट्टाक सुरू आहे. सोशल माध्यमातून बघा, मध्यमवर्गीय जो असेल, शहरातला जो पांढरपेशी वर्ग म्हटला जातो, नोकरदार वर्ग म्हटला जातो, अशा वर्गातून एक मोठ्या प्रमाणात शेतकरी विरोधी मोहीम राबवली जाते काय असं एक चित्र दिसतंय. सरकारचा समर्थक वर्ग हा सातत्याने ह्या सरकारला या शेतकऱ्यांनी अडचणीत आणलं म्हणून शेतकऱ्यांना थट्टेचा विषय बनवण्यापर्यंत गेलेला आहे. ही कुठेतरी थांबायला पाहिजे, कारण शेतकरी हा उत्पादक आहे. मुळात आता जी कसरत करायची सरकारला ही शेतकऱ्यांनाच कर्जमाफी, म्हणजे 5 एकरचा असू द्या किंवा 10 एकरचा असू द्या, त्याचं उत्पादन किती, उत्पन्न किती, याला शुअरिटी काहीच नव्हती. त्याला खात्रीशीर हंगामच नव्हता. गेल्या 4 वर्षाचा दुष्काळ यावर्षी सुकाळ पडलेला असताना त्याचं उत्पादनाला भाव नाही. कर्जमाफी ही जरी मुद्दा असला, कर्जमाफी कशीही सरकारने केली तर सगळ्यात मोठा सरकार पुढचं चॅलेंज आहे की हमी भाव देणं. आणि हमी भाव कुठल्या आधारावर द्यायचे? स्वामीनाथनच्या आयोगाच्या शिफारशीनुसार द्यायचे का राज्य सरकार स्वतः काय नवीन अजेंडा सेट करणार आहे हमी भावाचा? बाजार जर आता शेतकऱ्यांचा थेट जनतेच्या दारात आणला असेल, त्याला फारसा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसत नाही, कारण त्याच्याबद्दलची यंत्रणा कमी पडतात. आणि एक छोटा शेतकरी मुंबईत येऊन आपला माल विकू शकत नाही आहे, त्याला तिथल्याच व्यापाऱ्याकडे विकावं लागणार आहे. त्यामुळे हमी भाव हा सगळ्यात मोठा निकष आहे. आणि ही कसरत करत असताना सरकारला अत्यंत मोठ्या पद्धतीनं आर्थिक रिसोर्सेस कसे वाढतील आणि राज्याची अर्थव्यवस्था न दोलायमान होता सगळ्या समाज घटकांना न्याय मिळेल, सगळ्या वंचित शेतकऱ्यांना पण न्याय मिळेल, हा सुवर्णमध्ये सरकारला साधायला पाहिजे. आता ठीक आहे, हमी भावाचा प्रश्न मात्र हा खरंच समाधानकारकरित्या सुटला नाही, कारण जे शेतकरी रस्त्यावरती उतरले होते कर्जमाफी बरोबरच त्यांची हमी भावाची सुद्धा मागणी होती. पण हमी भावाच्या बाबतीत सरकारनं एवढंच आश्वासन दिलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटेल आणि हमी भावाविषयी काही आपली वेगळी मागणी मांडेल. मला माहिती आहे आज वेळ कमी पुरलेला आहे, सगळ्यांना बोलायचं होतं, तरी पण हा विषय असा आहे ना, हा जिव्हाळ्याचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, सर्वांनाच बोलायचं आहे. त्यामुळं पुन्हा ही चर्चा होणारच आहे. मी सर्व पाहुण्यांना सांगतो की आज जो वेळ कमी मिळाला तो पुढच्या वेळेस आपण नक्कीच भरून काढूया. आज इथंच थांबूया. जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन सरकार पाळणार का? 60% लोक म्हणतायत नाही, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन सरकार पाळणार नाही. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर.